ताई लय रगत व्हायला आहे, म्हणूनच अशक्तपणा आला असेल. तुम्ही थांबावायच, मी बघती काय इलाज घावतो का. ताई, अहो ताई, इकडे काय माणसे यायला लागलीत. तोंडावर ना काही धड वाटेना. चल बघू. ही माणसं कोण आहे ती आणि इथं काय करायलेत. ही तीच माणसं आहेत जी माझं कुकू पुसायला आली आहे. अरे देवा, आता काय करायचं. दत्ता साहेबांच्या नावाचं कुकू लावलंय ना. आता ते कुकू राखायचं काम भी माझ्याकडेच नाही. आधी दत्ता साहेबांना शुद्धीवर आणायला हवं. मी काय मदत करू शकते का. ही जी माणसं आहेत ना, त्यांना बोलण्यात गुत, त्यांना अडव. वय मूर्तच बसवती ह्यांचा जंगले रेशीवर. ऐक, जास्त हाणामारी करायला जाऊ नकस. त्या लोकांकडे हत्यार आहेत, त्यांना फक्त इथपर्यंत पोहोचू देऊ नकस. हा, वय समजलं मला काय करायचं आहे ती. पर दत्तभाऊंचं काय करायचं, त्यांना सुध आली पाहिजे. ते मी बघते, तू घ्यासनी बघ. ताई, काय झालं. ही लोक तमेर जीवेवर का उठलेत. दत्तभाऊसनी का मारायचं यांना. या प्रश्नाचा विचार मी आधी कधी केला नव्हता, पण आता करावं लागेल. आधी दत्ता साहेबांचा जीव वाचू. आता देखू तूच त्यांना. दत्ता साहेब, हो उठा की. दत्ता साहेब, दत्ता साहेब, हो उठा. आपल्याला लागली तिथून निघावं लागेल. दत्ता साहेब, हो तुमच्या जीवाला धोका आहे. उठा की. दत्ता साहेब उठा ना, तुमच्याशिवाय नक्षत्र अपूर्ण राहिलो. उठा ना दत्ता साहेब. काय झालं, चक्कर आली वय. वय अशक्तपणामुळे आली आहे. बरं बरं आलू. दत्ता साहेब, हो उठा ना. दत्ता साहेब, हो उठा की. या काड्या घे आणि यांचे साल काढून तुला नवऱ्यासनी हुंगव. हा ताई, आता त्याचा चावून चोथा कर आणि त्याच्या नाकाला लाव. आपण लाळ पोटात नाही केली पाहिजे. हा. कोण आहे तुम्ही आणि जंगलर काय करायलेत. ओ थांबा, काय पाहिजे तुम्हाला. वकील कोणाशी बोले रे. भाऊ, भवानी आणि त्यांची माणसं दत्ता साहेबांना शोधत आहेत. तुम्ही काय बी झालं तरी दत्ता साहेबांपर्यंत त्यांना पोहोचू देऊ नका. ते जीव घेतील हो यांचा. तुम्ही त्यांना अडवलं तर लय उपकार होतील हो तुमचे. ए ताई, अगं भाऊ बोले रे ना, आणि मग उपकार कसले. आता ही भोला तुमच्यापर्यंत एकाला बी पोचू देणार नाही. तुला भाऊचं वचन आहे. आलोच मी. दत्ता साहेब, हो उठा. तुमच्या जीवाला धोका आहे हो. उठा ना दत्ता साहेब. हो उठा की. हो हो उठा उठा. दत्ता साहेब या, उठा. सावकाश. एकदा सांगितलं डोसक्यात घुसत नाही वय. इकडं शिकार बिकार काय बी करायची नाही. चला निघा इथून. आपल्याला निघायला हवं. दत्ता साहेब उठा. या, दुखतंय का. हा या.
निघा म्हटलं ना वा. ए, निघा म्हणते ना, निघा. ए भावाने काय तुमचं ऐकायला आलं नाहीये. हे बघा मला सांगा, इकडे एक पोरगान पोरगी आलती, कुठे आहेत ते? लवकर बोला. हे काय म्या पोरगी हाय आणि हा मारा नवरा पोरगा हाय. बोल काय झालं? जास्त हुशारा करू नकोस. इकडं दत्ता नक्षत्र आलते, कुठे आहेत? लवकर तोंडाने बोला, लवकर. ओय, ही जंगल हमार आहे आणि मार बायलीन काय बोलला ना तर ही कुदळेन तू आहे, इथंच कापून टाकीन. तुला तुकडा काढू करू कुठं गाडी ना हे तुला बी नाही कळणार. यो भावाने इकडं ससा कासवाची शर्यत नाही खेळायला आलाय. हे बघ, गपचूप बोल, नाही तर 6च्या 6 गोळा डोक्यात घालेन. या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही. चला द्या, हलायचं नाही दोन. ए यो वाघ जखमी आहे. या वाघाला चित्ता सोडून चालणार नाही, नाहीतर यो आपली शिकार करल. चल पुढं बघू, चल. दत्तगुरूंचं नाव घ्या आणि पालू टाका. असं समजा दत्तगुरूंचं दर्शन घ्यायला चाललंय. हा हो, तुमची आई साहेब तुमची वाट बघते. हो दत्तासाहेब, हो टाका द्या. हो दत्तासाहेब, तुमची आई प्राणडोळ्यात आणून तुमची वाट बघते. हो चला आई, चला लवकर. दत्तासाहेब या, इथे जरा आराम करा. हा या, सावकाश या. पाणी. पाणी हवंय वय. मी बघते कुठे सापडतंय का. इथे मागेच दिसते. मी बघते कसं आणायचं ते. आलीच हा. आई ग. दत्ता एकच सांगतो आणि मनाला टोचल असं सांगतो. आपला मार्ग काट्याचा आहे. या दत्ताला काटा लागतो तवा ना रागात येतं ना डोळ्यातनं पाणी. कारण ना दत्ताकडे त्याचं मन राहिलंय ना शरीर. माग फिर नक्षत्रा, का स्वतःच्या नशिबाच्या वाटेवर काट पेरून घेतीयास. तू चांगली मुलगी आहेस, तू खरी मुलगी आहेस. चांगलं संस्कार आहेत तुझ्यावर हा ना. चांगलं आयुष्य बी जगशील. जा, मला इथं सोडून जा. साहेब, रुतलेला काटा काढा.
आव! साहेब, रुतलेली प्रत्येक गोष्ट काटा नसते, आणि काटा जरी असला तरी तो कायमचा ऋतून राहत नाही. दत्तासाहेब, स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नका. अयोध्येच्या राजाला बी 14 वर्ष वनवास पडला होता. नदीचं पात्र बी वर्षातून एकदा कोरडं होतं. मग सुख काय आणि दुःख काय, कुठलीच गोष्ट कायमची टिकून राहत नाही. टिकते. या दत्ताच्या नशिबात दुःख कायमच राहायला आलंय. दत्तासाहेब, ह्यो तुमच्या मनाचा समज आहे. मला मन नाही, मला काळीज नाही. माझं मन आणि काळीज विश्वासघातानं कुरतडून टाकलंय. जायत ना बघायलीस ना व, इथं लोक दत्ताच्या जे उठले आहेत ते जायत ना. हो ग, या दत्ताच्या पायी जीव गमशील सावताचा. दत्ता साहेब, दत्ता भाऊ, येऊ समदा खोटेपण आहे. इथं दत्ता कुणालाच नग आहे ना. दत्ताला कुणाच्या आधाराची गरज आहे ना कुणाच्या खांद्याची. निघ तू, मला एकट्याला मरू दे. म्या इथनं हालणार नाही. निघ. दत्ता एकच विचारतो, हा ना, मनापासून विचारतो. आई साहेब सोडल्या तर असा एक तरी माणूस दाखव ज्याच्यावर येऊ दत्ता विश्वास ठेवल. असं एक तरी माणूस दाखव जो खरा आहे. असा एक खरा माणूस दाखव ज्याच्यावर दत्ता जीव लावल. दत्ताची जिंदगी अशीच संपणार, काट्या कुट्यात संपणार. तू निघित ना खरा माणूस दत्ताला भेटल, ना खरं प्रेम करणारं दत्ताला भेटेल. निघ. निघ. दत्तासाहेबांचा हा जगावरचा राग कसा घालवायचा समजतच नाही. मी दत्तासाहेबांशी खोटं बोलते, खोटं वागते, पण मी खोटी नाहीये. दत्तासाहेब, मी खरंच खोटी नाहीये, आणि हे मला आज सिद्ध करावंच लागेल. जी नक्षत्र तुमच्या समोर उभी आहे ना, ती खोटी आहे. दत्तासाहेब, तुम्हाला खरा माणूस बघायचा आहे ना. खरा माणूस बघितल्यावर तुम्हाला खात्री पटेल ना की हे जग चांगलंय. मग आज नक्षत्रा तुम्हाला खरं रूप दाखवते. तुम्हाला खरा माणूस हवाय ना दत्तासाहेब. ही बघा खरी नक्षत्रा. मी खोटी नाही आहे हो. तुमच्याशी खोटं बोलताना जो त्रास होतो तो मी शब्दात नाही सांगू शकत. हे जग खोटं असते, पण मी खोटी नाहीये. माझ्या दैवाने भाग पाडलाय मला तुमच्याशी खोटं बोलायला. पण आज मी सगळं खरं खरं सांगणार. सगळं खरं खरं सांगणार. मी कोल्हापूरची नाहीये, मी मुंबईची आहे. आणि इथे यायला माझ्या बाबांनी मला भाग पाडले. बाबा, माझं माझ्या बाबांवर खूप प्रेम होतं.
बाप म्हणून मला मुलांसाठी काही करावंसं वाटलं तर त्यामध्ये चुकीचं काय आहे? काय ग? माझ्या बाबांचं माझ्यावरही खूप प्रेम होतं, पण ते खोटं होतं. त्या घरात जो आधार होता तो फक्त आईचाच होता. मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. ही आई, मी माझा भाऊ अक्षय, मी पण नाही जाणार. आम्ही तिघं एकमेकांना सांभाळून होतो, एकमेकांना धरून होतो. पण माझा बाबा, त्याने लोकांकडून पैसे उधार घेतले. माझा बाबा एक वेगळ्याच विश्वात जगत होता, आणि ते विश्व पैशाचं आणि जुगाराचं होतं. हो, आपल्याकडची स्कीम एकदम सॉलिड आहे. हो, हुकमाचा पत्ताच आहे ना आपल्याकडे. 10चे 20, 20चे 40, 40चे 80, एकदम 100% डबल. मोठी लाईन लागेल, खरं सांगतो. पण हे पैसे डबल कधी होणार? लगेच, एका आठवड्यात. त्याला खूप मोठं व्हायचं होतं, खूप पैसे कमवायचे होते, आणि ते पैसे त्याला चुकीच्या मार्गाने कमवायचे होते. बाबा लोकांकडून घेतलेले पैसे जुगारात हरला, आणि मग दादा कुठे आहे? शोधा रे त्याला. त्याला पण कुठे असेल तो. नाही, आम्हाला नाही माहित ते कुठे आहेत. ह्याच माणसांमध्ये एक शेठजी होता. त्याची नजर माझ्यावर पडली. त्या माणसांनी माझ्या बाबाला खूप पैसे दिले होते, आणि एक दिवस माझ्या बाबांनी त्याच्यासोबत माझा सौदा केला. आजपासून हे चांदणं तुम्हाला दिलं. मला नव्हतं माहिती माझा बाबा त्याच्या पोटच्या पोरीचा सौदा करतो. एक दिवस तो माणूस मला घेऊन जायला आला. साहेब, त्या दिवशी जी नक्षत्र पळाली ती आजही पळते. त्या दिवशी त्या शेठजीचे गुंड मागे पडले होते, आणि मी, आई, अक्षा, आम्ही तिघं कसे बसे त्यांच्या तावडीतून निसटलो. त्या दिवशी माझ्या आईने मला एकच गोष्ट सांगितली, हे तुझं सुंदर रूपच शाप आहे तुझ्यासाठी. आणि त्या दिवशी माझ्या आईने मला लावलेला हा काळा रंग माझ्या नशिबालाही लागला. माझ्या नशिबात आलेला हा काळा रंग माझ्यासाठी शाप ठरलाय. असली भयानक दिसत असलेली माणसं ज्या घरात ये जा करतात त्या घरात आम्ही एक मिनिट बी थांबत नाही. गुरुजींनी दत्त मंदिरात मला स्थान दिलं, पण माझं विद्रूप रूप माझ्यासाठी शाप ठरलं. नक्षत्र आणि तिची आय उत्सवाच्या दिवशी फुलं ऐकायला बाहेर पडले तर जिथे परत जाणार नाही. माझी आई जगाच्या विरोधात लढत होती, माझ्यासाठी जगाचा विरोध पत्करत होती. पण त्याच वेळी तो नीच मयूर मोरे वस्तीमध्ये आला. माझी आई माझं खरं रूप जगापासून लपवायला माझी मदत करत होती. पण माझ्या नशिबाला लागलेला तो शाप अजूनही कायम होता. माझी आई आणि तिच्या या अपशकुनी मुलीला त्या वस्तीमधून बाहेर काढायला वस्तीमधल्या लोकांनी मोरेचा उपयोग केला. तुझ्या रूपानं वस्तीमध्ये लई तरास दिलेला आहे, आणि हा तरास जर का बंद करायचा असेल तर मला 24 तासाच्या आत 1 लाख रुपये द्यायचे. तो पैसा कमवायला मी एक मार्ग निवडला. इथून माझ्या नशिबाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. नक्षत्रा संपली. माझं खरं रूप मोरेला दिसलं आणि त्याच्यामधला राक्षस जागा झाला. त्यानंतर त्याने माझ्याकडे लग्नाची मागणी केली.
अरे तुझ्यासारख्या नीच माणसाबरोबर नक्षत्र लग्न करणार नाही. हे! मोरेने गुरुजींना मारले आणि त्याला शिक्षा करायला तुम्ही वस्तीमध्ये आला. हे नक्षत्राचं सत्य. दत्तासाहेब, नशिबानं तुम्हाला प्रेमाचा शाप दिलाय आणि मला रूपाचा. दैवाचा फेरा कुणीच चुकवू शकत नाही. आणि दत्तासाहेब, मी तुमच्याशी खोटं नाही बोलू शकत. हे बघा, हे माझं खरं रूप.